असताना एक महात्मा त्याच्या घरी आला राजवाड्यामध्ये आणि महात्म्याला त्याने आपली व्यथा सांगितली। महात्म्याने सांगितलं, राजा तुला पुत्र होईल, पण त्याकरता तुला एक काम करावं लागेल। म्हटले कोणतं? तुला 1 कोटी शिवलिंग एका रात्रीत तयार करावे लागतील आणि त्यांची पूजा करावी लागेल। स्पष्ट मंत्रोच्चाराने अशा प्रकारे त्यांची पूजा करावी लागेल। वैदिक संस्कृतीमध्ये मंत्राला आणि मुहूर्ताला विशेष प्राधान्य सज्जनो। मंत्र सुद्धा स्पष्ट अशा प्रकारे मुखातून बाहेर आला पाहिजे आणि ही देण आपल्या ऋषीमुनींची आहे। मंत्र ऋषीमुनींनी दिले, मुहूर्त आपल्याला ऋषीमुनींनी दिलं आणि या दोनही गोष्टीला आपल्या जीवनात प्राधान्य असावं। मंत्र आणि मुहूर्त आपल्या ऋषीमुनींचं श्रेष्ठ विज्ञान सांगितलेलं आहे। ही आपल्या मुनींची देणगी आहे। आजकाल लोक मुहूर्ताला महत्त्व देत नाही, पण मंत्र आणि मुहूर्त आपल्या ऋषीमुनींचा श्रेष्ठ वैज्ञानिक शोध आहे। जे मंत्र कोणाकडे नाही या विश्वामध्ये, ते मंत्र आपल्याकडे आहे, आपल्या भारत देशामध्ये आहे। ही ऋषीमुनींची अशा प्रकारे परंपरा, त्यांचा आशीर्वाद आहे। त्या महात्म्याने सांगितलं, राजा शिरसा नदीमध्ये एका रात्रीत 1000 शिवलिंगाची स्थापना कर, तुला मुलगा होईल। शिवलिंगाची पूजा केल्याने काहीही होते, सगळे दोष नष्ट होतात। आता तो राजाच, त्याला काय कमी? त्यानं लगेच महाराज मोबाईल घेतला, जिकडे तिकडे सगळ्या कारागिरांना, शिल्पकारांना फोन लावला, सगळे बोलावून घेतले आणि त्यांना सांगितलं की एका रात्रीत 1000 शिवलिंग शिरसा नदीमध्ये आपल्याला बनवायचे आहे, ते बी पाषाणाचे, दगडाचे, एका रात्रीत झाले पाहिजे। त्याची पूजा करायची आहे मला। सगळ्या शिल्पकारांना कामी लावलं राजाने आणि एका रात्रीमध्ये 1000 शिवलिंग त्या शिरशी नदीमध्ये त्यांनी तयार केले। कारण तिथे काळा पाषाण होता आणि त्या काळ्या पाषाणापासून सगळ्या शिल्पकारांनी 1000 शिवलिंग अशा प्रकारे रात्रीतून तयार केले। राजाने विधिवत पूजा केली, विद्वान ब्राह्मणाला बोलवलं, स्पष्ट मंत्रोच्चाराने पूजा केली। त्या पूजेचं फळ म्हणून, शिवलिंगाच्या पूजनाचं फळ म्हणून इतके वर्ष राजाच्या घरी संतती नव्हती, पण उतार वयामध्ये राजाला पुत्र प्राप्ती झाली। ही शिवलिंगाची महती आहे। आणि म्हणून मी कालच बोलून गेलो की शिवपुराणामध्ये जी काही तुम्ही मनोकामना या भगवान शिवजी पुढे व्यक्त कराल, नक्कीच माझा महादेव तुमची मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। शिवलिंगाची महती महाराज आजही तुम्हाला जर मी सांगितलेलं पाहायचं असेल तर नेटवर तुम्ही गुगलमध्ये शोधू शकता की त्या ठिकाणी शिरशी नदी, बेंगलोर जर टाकलं तर ते तुम्हाला इतिहास पाहायला मिळेल। आजही शिवलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतात, काही तुटले, काही फुटले, काही वाहत गेले, पण आजही त्या ठिकाणी शिरशीमध्ये ते शिवलिंग आहेत। सांगण्याचं तात्पर्य, अनेक ठिकाणी शिवलिंग आहे, पर्वताच्या गुहेत आहे, कुठे समुद्राच्या तटावर आहे, काही काही ठिकाणचे शिवलिंगाला तर स्वतः समुद्र स्नान घालतो आपल्या लाटेने। वर्णन तर असंही आहे की एकदा पांडव आणि कुंती माता वनात असताना कुंती मातेचा एक नियम होता की शिवलिंगाचं दर्शन केल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही। काही काही लोक नियम करतात आणि नियम असला पाहिजे, कारण नियम केल्याने प्रेम वाढत असतं देवाबद्दलचं। नियम जगावे प्रेम। आणि मग कुंती मातेने हा नियमच केला की शिवलिंगाचं दर्शन झाल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही। पण एक दिवस काय झालं की कुंती माता खूप दूरवर फिरत गेली, शिवलिंगाचं वनात दर्शन झालं नाही, तहान लागली, घसा सोकत आला, काय करावं काय कळत नाही। एवढ्यात तिने भीमाला सांगितलं, भीमा मी थकून गेली पण शिवलिंगाचा शोध मला लागला नाही, एक काम कर म्हणे, तू जरा जा कुठेतरी पहा, कारण मला जर पाणी मिळालं नाही तर मी मरील आणि माझा तर नियम आहे की शिवलिंगाचं दर्शन केल्याशिवाय मी पाणी पिणार नाही। भीमाने आईची आज्ञा ऐकून वनात लिंगाचा शोध घेऊ लागला, पण त्यालाही कुठंच लिंग सापडलं नाही। काय करावं, जर लिंग मिळालं नाही, लिंगाचं दर्शन आईला झालं नाही तर आई पाण्याविना मरून जाईल, पाणी पिणार नाही। म्हणून भीमाने काय केलं महाराज, गमती गमती फुलं जमा केले त्या जंगलातलेच आणि ते सगळे फुलं जमा करून त्या फुलांनाच त्या लिंगाचा पिंडीचा आकार दिला
आणि आकार दिल्यानंतर लगेच आईला बोलवलं, म्हटले माते बघ 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 शिवलिंग मला सापडलं, ये. लगेच कुंतीने शिवलिंगाचं दर्शन केलं त्या फुलाच्या आणि पाणी पिली. मग भीमा सांगितलं की म्हटले आई हे शिवलिंग वगैरे काही नाहीये, मी या जंगलातली फुलं जमा केली आणि त्यालाच शिवलिंगाचा आकार दिला. तू फसली म्हणे, तू पाणी पिली, तू पाणी प्यावं म्हणून हे सगळं मी केलं, मला माफ कर म्हणे. कुंती माता म्हणे असं होऊ शकत नाही भीमा, ते शिवलिंगच आहे, बघ म्हणे जरा फुलं बाजूला कर. भीमाने खरंच फुलं बाजूला केले तर त्या ठिकाणी महाराज एक शिवलिंग प्रगट झालं आणि फुलाने बनवलेलं शिवलिंग होतं, म्हणून त्या लिंगाचं नाव ठेवलं फुलनाथ महादेव. बोली फुलनाथ महादेव भगवान की जय. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. अंधकाल को भवसागर में उसका बेड़ा पार हो. भोले शंकर की पूजा करो, ध्यान चरणों में इनके धरो. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. अंधकाल को भवसागर में उसका बेड़ा पार हुआ. भोले शंकर की पूजा करो, ध्यान चरणों में इनके धरो. हर हर महादेव शिव शंभो, हर हर महादेव शिव शंभो, हर हर महादेव शिव शंभो, हर हर महादेव शिव